नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाण्यात उत्साह असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। मोदींचा 400 पारचा नारा पूर्ण होणार असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सरनाईक साहेब, इथे जोरदार तयारी पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येत आहेत। तुम्ही बघताय मीरा भाईंदरचं वातावरण कसं, जेव्हापासून महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हापासून पूर्ण ठाणे लोकसभेचं वातावरण एकदम बदललेलं आहे। महाविकास आघाडीचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सिंपती भेटत आहेत। महाराष्ट्रात 32 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळणार आणि देशात 240 ते 260 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे। नाही, मला असं वाटतं यांचा भ्रमनिरास 4 जूनला होईल। ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांचा वाटचाल आणि घोडदौड पूर्ण देशामध्ये चालू आहे, अबकी बार 400 पारचा जो त्यांचा नारा आहे तो सत्यात उतरेल। त्यामुळे हे जे लोंढे आहेत जास्त लोकांचे, हे फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये केंद्रित न राहता इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते जायला हवे, जेणेकरून एक चांगली टुमदार शहर या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील। त्यांचा कुठल्याही प्रकारे बोलण्याचा जो उद्देश आहे तो परप्रांतीय म्हणजे उत्तर भारतीय, बिहारी किंवा गुजराती किंवा पंजाबी असा नव्हता। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मीरा भाईंदर।